नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीराबाईंजर. तुम्ही बघत असाल फार सन्मानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर पंतप्रधान असतील मोदी साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सन्मानाने राजसाहेबांनी जी विनंती केलेली की मराठी भाषेला दर्जा मिळाला पाहिजे, तर अभिराजाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्या हिशोबाने त्यांनी आज विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला मान देऊन सन्मानाने मोदी साहेबांनी त्याला एक मराठी भाषेला एक दर्जा दिलेला आहे. तर मी त्यांचा मनापासून कौतुक करतो. तुम्ही बघत असाल सन्मानाने राजसाहेबांना विचार केला असता की बाबा मला 2 सीट खासदार पाहिजे, 2 आमदार पाहिजेत, तरी ते घोषणा करू शकले असते, पण तसं न करता त्यांनी महाराष्ट्राचं ही जपून मराठी भाषेला सन्मान व्हायला पाहिजे या उद्देशाने हे केलेली विनंती अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो. आज मराठी माणसाचं आज मान उंचावलेली आहे. मराठी माणसाची आज जी गळचेपी होत होती ती कुठे सन्मानाने राजसाहेबांच्या माध्यमातून ती आज त्यांना मान सन्मान मिळाला आहे, त्याचं मी मनापासून कौतुक करतो. आणि सन्मानाने राजसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायला पाहिजे, हे मराठी माणसाचं एक हृदयातलं एक म्हणणं असं आहे की आज सन्मानाने राजसाहेब आज मुख्यमंत्री सारख्या एक पदावर जायला पाहिजे. कारण महाराष्ट्राचं ही जपण्याचा एकमेव नेता असेल तर सन्मानाने राजसाहेब असतील. कारण बाकीचे जे पक्ष असतील ते फक्त माईकवर फक्त बोलण्याकरिता काहीतरी असे वायफळ बोलून कुठेतरी दिशाभूल लोकांची करत आहेत, पण महाराष्ट्राच्या हितासाठी सन्मानाने राजसाहेब आहे हे सिद्ध झालेलं आहे. तर मी मनापासून परत एकदा कौतुक करतो आणि सन्माननीय मोदी साहेबांचा परत एकदा लाख लाख धन्यवाद. महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे मीराबाईंजर शहरातर्फे मी त्यांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.